आज आपण पाहणार आहोत डाळ तांदळाची परफेक्ट इडली। इडलीसाठी डाळ आणि तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं, बॅटर फर्मेंट करण्याची योग्य पद्धत कोणती, कधी-कधी इडली का फुगत नाही, इडली स्टँडला इडली चिटकून का राहते, इडली बेक झाल्यानंतर चिकट का होते, ओलसर का होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इडली बनवण्यासाठी इथे 1 वाटी उडदाची डाळ वापरलेली आहे आणि इथे आपल्याला 3 वाटी तांदूळ वापरायचे आहे। ज्या वाटीने आपण उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। इथे मी राशनचे तांदूळ वापरलेले आहेत। हे तांदूळ खूप स्वस्त असतात आणि या तांदळाची इडली खूप छान होते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। इडली बनवण्यासाठी हेच एक परफेक्ट प्रमाण आहे। डाळ आणि तांदूळ सर्व एकत्र केलेलं आहे आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, कारण याला पावडर वगैरे लागलेली असते, यासाठी धुवून घेणं खूप गरजेचं आहे। मी 2 वेळा हे धुवून घेत आहे। यामधलं पाणी बाजूला टाकून घेते आणि नंतर हे डाळ आणि तांदूळ आपण 6 ते 7 तासासाठी भिजत घालूया। डाळ आणि तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये आणखी पाणी टाकून हे तांदूळ आपण 6 ते 7 तासासाठी झाकून ठेवले होते। 6 ते 7 तास झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही तांदूळ आणि डाळ टम्म असे फुगलेले आहेत। यामधलं पाणी थोडंसं आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आणि डाळ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घ्यायची आहे। तांदूळ आणि डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। फार जास्त पाणी तांदूळ आणि डाळ वाटण्यासाठी वापरायचे नाही, यामुळे बॅटर पातळ होतं आणि मग आपली इडली फुगत नाही आणि ती इडली पतली होते। ती डाळ आणि तांदूळ वाटत असताना बारीकसर वाटून घ्या। फार जास्त जाडसरसुद्धा ठेवायचं नाही, रवेदार असं आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे। इडलीचं बॅटर ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं मोठं भांडं वापरा, म्हणजे जेव्हा हे बॅटर फुगतं, फर्मेंट होतं, तेव्हा त्याचं आकारमान वाढतं। म्हणून नेहमी जेव्हा तुम्ही इडलीचं बॅटर बनवता तेव्हा अशा पद्धतीच्या भांड्यामध्ये ठेवा। हीच पद्धत वापरून आपल्याला डाळ आणि तांदूळ संपूर्ण वाटून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपलं इडलीचं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे। आपण तयार केलेलं बॅटर हे फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्ट नाही। बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी थोडं पाणी टाकून मी ते पाणी या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे। छान असं पडीच्या मदतीने हे बॅटर पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे। बघा आपलं बॅटर जास्त बारीक नाही किंवा जास्त जाडसर नाही, रवेदार असं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे। आता हे बॅटर आपण 7 ते 8 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवूया। 7 तास झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही आपलं इडलीचं बॅटर किती छान असं फर्मेंट झालेलं आहे। हे बॅटर हलकं फुलकं असं झालेलं आहे आणि या बॅटरला अतिशय छान अशी जाडी आलेली आहे। जेव्हा अशा पद्धतीची जाडी तुमच्या बॅटरला येते तेव्हा 100% तुमची इडली फुगते आणि अशा बॅटरपासून बनवलेली इडली खायलासुद्धा तितकीच चविष्ट लागते। बघू शकता अतिशय जाळीदार असं हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे इडली पात्राला मी तेल लावून घेत आहे ब्रशच्या मदतीने, यामुळे इडली खूप लवकर डिमोल्ड होते आणि इडली पात्राला चिटकून बसत नाही, यासाठी याला तेल लावणं खूप गरजेचं आहे। तयार इडलीचं बॅटर आपण इडली पात्रामध्ये टाकून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघा आपलं बॅटर अतिशय स्मूथ असं आहे, कारण हे छान असं फर्मेंट झालं होतं। म्हणून इडलीच्या कुकरमध्ये 1 गळवा पाणी टाकून हा कुकर मी गॅसवरती ठेवलेला होता 15 मिनटं आधीच, आणि पाणी छान असं गरम झाल्यावरतीच आपल्याला इडलीचे साचे आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहे। एका छिद्रावरती आपल्याला 1 इडली यायला हवी, म्हणजे आपली इडली चिकट होत नाही आणि खूप लवकर बाहेर येते।
गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर 15 मिनटं आपण ही इडली शिजवून घेतलेली आहे। बघू शकता आपली इडली छान अशी फुगलेली आहे। टूथपिक टाकून चेक केल्यानंतर याला बॅटर चिटकलं नाही, याचा अर्थ आपली इडली छान अशी बेक झालेली आहे। बघू शकता चाकूच्या मदतीने मी तुम्हाला एक इडली काढून दाखवते। अजिबातही इडली पात्राला ही इडली चिटकली नाही। मऊ आणि जाळीदार टम्म फुगलेली इडली तयार झालेली आहे। मऊसूत, पांढऱ्या शुभ्र आणि वरच्या साईडने अजिबातही चिकट झाल्या नाहीत, अशा पद्धतीच्या इडल्या तुम्हाला नक्कीच छान वाटल्या असतील। व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत।